आजकालच्या कॉम्पिटिशन युगामध्ये बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते, की त्यांच्या मुलांनी जो अभ्यास केलेला असतो, तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं अभ्यास करायला कंटाळा करतात किंवा आता केलेला अभ्यास 2-3 दिवसांनी लगेच विसरतात. तर आजकालचा जो सिलेबस आहे, जो आपण हायस्कूलमध्ये शिकलो आहे, तो सिलेबस आजकाल प्राथमिक, माध्यमिक जे मुलं शिकत आहेत, त्यांच्या त्या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं हेवी जातं. तर सर्वांनाच हा प्रॉब्लेम येत नाही. तर काही मुलांमध्ये अ, ग्रास्पिंग पॉवर कमी असल्यामुळे, स्मरणशक्ती कमी असल्यामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु काही मुलांमध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो, ज्या मुलांची स्मरणशक्ती कमी आहे, धीधृती, स्मृती हे जे ब्रेनचे कार्य आहे, ते कमकुवत झालेले असते. अशा मुलांमध्ये अभ्यासाविषयक अशा समस्या बघितल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, बुद्धी वाढण्यासाठी काय आपण प्रयत्न करू शकतो? आयुर्वेदामधील काय सांगितलं आहे? कोणत्या औषधे आपण देऊ शकतो? यासाठी मुलांचा आहार कसा असावा? यासाठी व्यायाम कोणता करावा? या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजकालच्या मुलांचा अ, जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय हार्ड आहे. आपल्याला जे हायस्कूल लेव्हलला होतं ते त्यांना माध्यमिक आणि प्राथमिक लेव्हललाच आहे. तर त्यामुळे बऱ्याच पॅरेंट्सची तक्रार असते, की मुलं अभ्यास नीट करत नाही. शाळा चांगली असून सुद्धा जो अभ्यासक्रम आहे तो मागे पडतो. तर प्रॉब्लेम असा होतो, की आपल्या मुलाची प्रकृती काय आहे त्यावर सुद्धा हे डिपेंड असतं. तर प्रकृतीनुसार स्मरणशक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. याबद्दल मी प्रकृतीचे व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आपल्या आहारामध्ये काही कमतरता आहे का ते बघावं लागतं. आजकालची जी मुलं असतात, लहान मुलांपासून प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये शिकणारी मुलं सुद्धा जंक फूड, फास्ट फूड खाण्याकडे जास्त त्यांचा कल असतो आणि यामुळे त्यांना जे आवश्यक न्यूट्रिएंट्स असतात, आवश्यक असलेले जे व्हिटॅमिन्स असतात ते मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या जी ओव्हरऑल त्यांची जी ग्रोथ असते, तर ह्या ग्रोथमध्ये फक्त शारीरिक ग्रोथ नसते, तर मानसिक ग्रोथ होणं देखील तेवढंच गरजेचं असतं. आपल्या ब्रेनला सुद्धा आवश्यक असलेले न्यूट्रिएंट्स पोहोचणं गरजेचं असतं. जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, तशी आपल्या ब्रेनची सुद्धा सर्व्हिसिंग झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रकारचे व्यायाम आपल्या रोजच्या आचरणात आणले पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, मुलं अभ्यास करतात, भरपूर अभ्यास करतात, हार्ड वर्क करतात, परंतु ते थोड्या वेळाने विसरून जातात किंवा एखादा जो विषय असतो, तो थोडासा किचकट असतो. त्यांना तो लवकर समजत नाही. तर अशा वेळी पालकांनी त्यांची मदत केली पाहिजे. अशा वेळी मुलांवर आपण ओरडतो, त्यांना मारतो. मग मुलं चिड करतात, राग करतात. अभ्यासामध्ये मग इंटरेस्ट दाखवत नाही, अभ्यास करायचंच सोडून देतात. मग अशा मुलांची प्रगती खालावते. मग आपल्याला स्कूलमधून बोलावणं येतं. मग त्यामुळे पालकांची देखील चिड होते, राग होते. तर अशा वेळी तुम्ही राग आणि चिड न करता मुलांना व्यवस्थित समजून घ्या. कारण की प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर सेम असली पाहिजे असं नसतं. घरामध्ये जर 2 मुलं असतील, तर एक हुशार आहे आणि एक कमी हुशार आहे. यातला तो प्रकार नसतो. परंतु त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. त्याचे जे धीधृती, स्मृती जी आहे ती चांगली आहे म्हणून तो तुम्हाला हुशार वाटतो आणि ज्या मुलाची धीधृती, स्मृती कमी आहे, तो मुलगा मग थोडासा मंद वाटतो. परंतु प्रत्येक प्रकृतीनुसार ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर तुम्ही आपल्या मुलांसाठी एक करू शकता. जर विषय अवघड असेल थोडासा तर त्याला तुम्ही टप्प्या मुलाला आपल्या समजून सांगा. टप्प्याने त्याचं पाठांतर करून घ्या. किचकट विषयाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळी उदाहरणं देऊ शकता. आपल्या अवतीभोवतीची उदाहरणं द्या किंवा नेहमीच्या जे ओळखीमधले उदाहरणं देऊ शकता. जसं की तुम्हाला जर इंद्रधनुष्यातील रंगांची नावं त्यांना पाठ करून घ्यायची आहे, तर त्याचं तुम्ही शॉर्ट फॉर्म करून घेऊ शकता. जसं की व्हिपगर त्याच्यामध्ये सगळे जे इंद्रधनुष्यातले रंग आहेत ते येतात.
असे तुम्ही कुठल्याही आयडिया लावून त्या मुलांकडून ते गोष्टी करून घ्या किंवा मुलांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याची उदाहरणं देऊन मुलांकडून अभ्यास करून घ्या. जसे की गणिताचे जर काही प्रॉब्लेम्स असतील गणिताचे सबट्रॅक्शन तर मुलाच्या आवडीच्या गोष्टींसोबत त्याची उदाहरणं देऊन मग त्याच्याकडून ते करून घ्या. जसं की मुलांना चॉकलेट्स आवडतात. इतके चॉकलेट्स आणि इतके चॉकलेट्स दादाला दिले, तर टोटल किती झाले? अशा प्रकारची छोटी-छोटी आपल्या व्यवहारातली उदाहरणं तुम्ही देऊ शकतात. जर तुम्ही कविता आणि गाणे करू शकला, तर ते कविता आणि गाण्याच्या माध्यमामधून देखील आपल्या मुलांना तुम्ही शिकवू शकतात किंवा मुलांच्या आवडीच्या विषयानुसार तुम्ही त्यांना आपण शिकवू शकतात. आता आपण बघूयात, की आपली जी धी, धृती, स्मृती म्हणजे नेमकं काय आहे? तर आयुर्वेदानुसार आपला जो मेंदू आहे त्याची 3 कामं असतात. तर ही 3 कामं म्हणजे धी, धृती आणि स्मृती. धी म्हणजे आपण कुठल्याही विषयाचा जो अभ्यास करतो, तो अभ्यासाचं ग्रहण करणं, ग्रास्पिंग करणं. धृती म्हणजे आपण जो विषयाबद्दल अभ्यास केला आहे, त्या विषयाचं ज्ञान जे आहे ते धारण करून ठेवणं आणि स्मृती म्हणजे जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा त्या विषयाच्या ज्ञानाचं स्मरण करणं. तर अशा प्रकारे हे मेंदूचं काम 3 टप्प्यांमध्ये होत असतं. धी, धृती आणि स्मृती. म्हणून आपला जो मेंदू आहे सतत कार्यरतच ठेवणं गरजेचं असतं आणि जर तो कुठलंही कार्य यातलं बिघडलं, तर आपल्याला स्मरणशक्तीचा विनाश होऊ शकतो. अल्झायमर सारखे डिसीज होऊ शकतात. तर म्हणून आपला आहार यासाठी कसा असावा, आहारामध्ये कोणते पदार्थ घ्यावे, कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये किंवा कोणत्या पदार्थांचं सेवन करावं, हे देखील तेवढ्याच गरजेचं आहे. तर आता आपण बघूयात, की आपली धृती, स्मृती व्यवस्थित राहावी, मेंदू सतत कार्यरत राहावं, तर यासाठी कोणत्या अन्नाचं सेवन करू नये. तर सगळ्यात पहिले शिळे अन्न खाऊ नये. बरेच जण रात्रीचा जो भात उरलेला असतो, तो सकाळी दुसऱ्या दिवशी तो फ्राय करून खातात. किंवा कुठलेही प्रिझर्व्हेटिव्ह जे अन्न असतं, ते एक प्रकारचं शिळे अन्न म्हणूनच समजलं जातं. बरेच जण फ्रीजमध्ये 2-2 दिवस अन्न साठवून ठेवतात आणि मग ते वेळ पडल्यावर खातात. ते खाणं देखील अगदी चुकीचं आहे. आजकालची जी मुलं आहेत, ती जंक फूड, फास्ट फूड खाण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. तर हे जे पदार्थ आहेत, ते सुद्धा खाऊ नये. त्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती मंदावते आणि जर पचनशक्तीच मंदावली तर आपल्याला जे आवश्यक न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्या ओव्हरऑल बॉडीला मिळत नाही. त्यानंतर काही भाज्यांमध्ये जसं की गवार, तोंडली, कांदा, लसूण यासारखे जे तामसिक पदार्थ आहेत ते कमी प्रमाणातच सेवन करावे. त्यानंतर चहा, कॉफी यासारखे जे अति उत्तेजक पदार्थ आहेत, त्याचं अतिसेवन करणं देखील टाळावं. लहान मुलांना तर शक्यतो असे पदार्थ देऊच नये. आता आपण बघूयात, की आपली धृती, स्मृती, स्मरणशक्ती वाढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये करावा. तर यामध्ये गाईचे दूध, अक्रोड, कोहळा, त्यानंतर साळीच्या ज्या लाह्या असतात, त्या साळीच्या लाह्या आणि बदाम हे जे पदार्थ आहेत, ते स्मरणशक्ती वाढण्यासाठी अतिशय मदत करतात. यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. परंतु हे जे पदार्थ आहेत, ते आपल्या पचनशक्तीनुसारच घ्यावे. म्हणजे जर बदामने आपली स्मरणशक्ती वाढते, याचा अर्थ असा नाही, की तुम्ही रोज 10-15 बदाम खाणार. जशी तुमची भूक आहे, जशी तुमची पचनशक्ती आहे, त्यानुसार तुम्ही 4-5 बदाम आपल्या पचनशक्तीनुसार खाऊ शकता. आणि जेव्हाही तुम्ही बदाम खाणार असाल, तेव्हा रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये बदाम भिजू घालावे आणि दुसऱ्या दिवशी त्या बदामाची साल काढून मगच ते खावे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी व्यायाम करणं देखील अतिशय गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये व्यायामाला अतिशय महत्त्व दिले आहे. यामुळे आपली बलवृद्धी तर होतेच, परंतु ओव्हरऑल बॉडीची बलवृद्धी म्हणजे आपल्या ब्रेनची सुद्धा बलवृद्धी होते. म्हणजे ब्रेन आपलं अ, व्यवस्थित काम करतं. म्हणून आपण व्यायामाचा समावेश आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये करावा. तर यामध्ये तुम्ही जास्त फास्ट चालणे, धावणे, पळणे, सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी कराव्या. त्यामुळे आपला जो ब्रेन आहे त्याचं कार्य सुधारतं. ह्या सर्व गोष्टींमुळे ब्रेनकडे आपला जो रक्तपुरवठा आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, ते व्यवस्थितरित्या होतं. त्यानंतर अनुलोम-विलोम यासारखे प्राणायाम, भ्रामरी, ओंकार
हे सर्व जर तुम्ही थोडं रोजच्या रोज कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 10 मिनिट जरी केलं, तरी आपली एकाग्रता वाढण्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची झोप. बरेच मुलं मोबाईल, टीव्ही यामुळे रात्र 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागी राहतात. परंतु ते देखील अतिशय चुकीचं आहे. आपल्या घरातील मोठ्या लोकांनीच लवकर झोपण्याची सवय ठेवावी आणि त्यामुळे कमीत कमी 6 ते 8 तास आपली झोप झाली पाहिजे. रात्रीची झोप हीच इम्पोर्टंट असते. बरेच जण रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. ते सुद्धा अगदी चुकीचं आहे. रात्रीची झोप झाल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढत नाही, पित्तदोष वाढत नाही आणि त्यामुळे आपलं जे शरीर आहे ते तंदुरुस्त राहतं, निरोगी राहतं. त्यामुळे आपले जे बॉडी पार्ट्स आहे, ब्रेन आहे, ते आपले कार्य व्यवस्थितरित्या करतात. त्यानंतर रोजच्या रोज अभ्यंग करणं देखील गरजेचं आहे. कमीत कमी तळपायांना रोज रात्री झोपायच्या आधी अभ्यंग करावं. त्यामुळे आपल्याला रात्री शांत आणि गाढ झोप लागते. आणि झोपेमध्ये लहान मुलांचा ब्रेनचा विकास होत असतो. त्यामुळे रात्रीची लहान मुलांची झोप अतिशय गरजेची आहे. आपण लहान असताना जसं न्यूजपेपरमध्ये रोजच्या रोज सुडोकू सॉल्व्ह करायचो, तर आजकालची मुलं मोबाईल गेम्समध्ये जास्त लागून असतात. तर सगळ्यात पहिले मुलांचा मोबाईल बंद करणं गरजेचं आहे. मोबाईलमुळे आपल्या मुलांचा ब्रेनचा जो विकास आहे, तो संपुष्टात येत आहे. ब्रेनचा विकास होण्यासाठी मुलांना बाहेरच्या वातावरणात जाणं गरजेचं असतं. त्यानंतर अवती-भोवती एकमेकांमध्ये मिक्स होणं गरजेचं असतं. तर मोबाईलऐवजी तुम्ही मुलांना सुडोकू, कोडे सोडवणे, शब्दकोडे यासारखे गेम्समध्ये एंगेज करून ठेवू शकता. तर अभ्यास करण्याची सुद्धा एक पोज असते. अभ्यास म्हणजे एक आपण विद्या ग्रहण करत आहोत आणि आपण कुठल्या पोजमध्ये ती विद्या ग्रहण करत आहोत, ते सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बरेच मुलं जे आहेत ते झोपून अभ्यास करतात किंवा चित्र-विचित्र पोजमध्ये बसून अभ्यास करतात. परंतु जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो, तेव्हा छानपैकी टेबल समोर ठेवून खुर्चीवर बसावं किंवा खाली सतरंजी अंथरून त्यावर बसून मग अभ्यास करावा. छानपैकी मांडी घालून अभ्यास करावा. असं केल्यामुळे आपली जी ग्रहणशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे, ती वाढण्यास मदत होते. आता आपण बघूयात, की स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपण मुलांना काय देऊ शकतो? तर बरेच जण लहान मुलांना दुधामध्ये बॉर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स यासारखे चॉकलेट जे पावडर असतात ते टाकून देतात. परंतु त्याऐवजी आपण आपल्या लहान मुलांना वचा, ज्येष्ठमध, शंखपुष्पी, ब्राह्मी यासारखे जे पावडर असतात किंवा याचा काढा बनवून तुम्ही तो त्यांना द्यावा. यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदिक मेडिकलमध्ये बरेचशी औषधं देखील मिळतात. तर त्यामध्ये शंखपुष्पीचं सिरप, ब्राह्मीच्या गोळ्या, सुवर्ण ब्राह्मी वटी यासारख्या ज्या गोळ्या असतात त्या आपली धीधृती स्मृती म्हणजे ब्रेनचं काम करण्यास मदत करतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.